नमस्कार. काजल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उन्हाळ्यात नाचणी खाणं किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नाचणी प्रकृतीने थंड असल्याने उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. असे खूप सारे नाचणी खाण्याचे फायदे आहेत. नाचणीपासून कुरकुरीत डोसा कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल ना तर एकदा नक्की जाऊन पहा. आणि आज आपण मस्त असे नाचणीपासून मऊ लुसलुशीत आतून जाळीदार असे अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. एकदम मस्त आणि टेस्टी असे हे अप्पे तयार होतात. रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. चला तर मग आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप नाचणी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती. नाचणी आधी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहे. याच्यामधलं मी पाणी काढून टाकलेलं आहे. ही नाचणी आता आपल्याला मिक्सरला लावून बारीक अशी वाटून घ्यायची आहे. यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही नाचणी काढून घेऊयात. नाचणी आपण रात्रभर जरी भिजवली असली ना तरी ती वरून कडकच लागते, पण व्यवस्थित अशी बारीक होते. त्याचसोबत याच्यामध्ये आपण 4 चमचे रवा घालणार आहोत. रवा इथे तुम्ही बारीक मोठा कोणताही वापरू शकता आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सर लावून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. गरज लागेल तसं याच्यामध्ये आपण नंतर पाणी घालू शकतो, पण एकदम जास्तीचं पाणी घालू नका. इथे मी हे मिक्सर लावून बारीक असं वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा आहे. त्याचसोबत चवीनुसार मीठ घालत आहे. आणि सगळं आता आपल्याला हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लिंबाचा रस घालायचा नसेल ना तर 2-3 चमचे तुम्ही ते दहीसुद्धा घालू शकता. तुम्ही ते बघू शकता. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही नाही. याच्यामध्ये आता आपल्याला 1 पॅकेट इनो घालायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे इनो वापरायचा नसेल ना तर तुम्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता. इथे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. लगेचच आता आपण याचे अप्पे बनवायला घेऊयात. गॅसवरती अप्पे पात्र मी आधीच गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तेलसुद्धा घातलेलं आहे. अप्पे पात्र गरम झालेलं आहे. याच्यामध्ये थोडे थोडे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातले ना तरीही चालेल. आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं मिश्रण घालून घ्यायचं आहे. एकदम गच्च असं भरून मिश्रण घालायचं नाही. थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, म्हणजे अप्पे छान आपले फुगले जातात. पहिल्यांदा मध्ये मिश्रण घालायचं नाही, कडेच्या याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे. मध्ये पहिल्यांदा मिश्रण घातलं ना तर ते लगेचच करपले जातात. यासाठी सगळ्यात शेवटी मध्ये मिश्रण घालायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. खालची बाजू थोडीशी भाजली गेली पाहिजे आणि वरची बाजू पूर्णपणे सुकली पाहिजे आणि नंतरच आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहेत. एक अर्ध्या ते 1 मिनिटाची आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे. याच्यावरचं झाकण काढूयात. तुम्ही ते बघू शकता की वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे. हे पलटवून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. इथे आता आपल्याला दोन्ही साईडने छान असे व्यवस्थित आलटून पालटून भाजून घ्यायचे आहेत. छान आता व्यवस्थित असे हे भाजून घेऊयात. तीळ घातल्यामुळे हे दिसायलाही खूप छान दिसतात. असे कोणी आपल्याला तीळ खायला दिलं तर कोणीच खात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने पदार्थामध्ये घातले तर सगळेच जण खातात. इथे आता दोन्ही साईडने हे आपले अप्पे छान असे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. मस्त असे दिसत आहेत. काढून घेऊयात आणि उरलेले अप्पेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत.
इथे मी सगळे अप्पे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले अप्पे इथे तयार झालेले आहेत. एकदम मऊ लुसलुशीत आणि आतून जाळीदार असे हे तयार होतात. तुम्ही ते बघू शकता. एक इथे मी तोडूनही दाखवत आहे. किती छान झालेले आहेत. एकदम मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि त्याहून ती हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता आणि हे अप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत खाऊ शकता. एकदम मस्त लागतात आणि नाचणीचे खूप सारे फायदे आहेत. जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल ना, तर तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये नाचणी घेतली पाहिजे. एकदा ही रेसिपी जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर ही रेसिपी सगळ्यांसोबत जरूर शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.